नमस्कार. आता तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे, की म्हणजेच की आवाज प्लस 2024 अंतर्गत घरकुल सर्वेक्षण केलेल्या आणि घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी प्रतीक्षा आता संपणार आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन होणाऱ्या ग्रामसभेमध्ये आता घरकुलची आवाज प्लस 2024 अंतर्गत सर्वेक्षण केलेल्या घरकुलाची अंतिम प्रतीक्षा यादी कायम केली जाणार आहे. आवाज प्लस 2024 अंतर्गत आता सर्वेक्षण केलेल्या लाभार्थींना मसुदा म्हणजे तयार झालेल्या आले आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे अशा कुटुंबांची तालुका स्तरावरती चेकर नेमणूक पडताळणी करण्यात आलेली आहे. आता ज्या काही सर्व मसुदा याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत या तालुका स्तरावरती पाठवण्यात आलेले आहे. यांचा मसुदा अंतिम केला जाणार आहे. यांच्या संदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आता परिपत्रक काढण्यात आलेली आहेत आणि पात्र लाभार्थ्यांना या ग्रामसभेची हजेरी लावण्याची एक आवाहन करण्यात आलेली आहे. या ग्रामसभेमध्ये या मसुदा याद्या मांडल्या जातील. यांच्यामध्ये काही सूचना हरकती असतील, शिफारसी असतील तर काही स्वीकारल्या जातील आणि अंतिम कायदा म्हणजे प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ज्यांच्यामध्ये जी काही मसुदा यादी सर्वांसमोर ठेवली जाईल यांच्यामध्ये लाभार्थ्यांची यादी, पात्रतेची पडताळणी, चुकीचे नाव असतील, आधार लाभार्थी असतील, ज्यांच्यामध्ये काही आवश्यक बदल असतील ते सर्व बदल या ग्रामसभेच्या माध्यमातून घेतले जातील. यांच्या अंतर्गत सर्व हरकती शिफारसीच्या आधारे अंतिम कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे व ग्रामपंचायतीमध्ये मसुदा सर्वांसाठी की उपलब्ध करून द्यावी व ग्रामसभेमध्ये जिओ टॅगचे फोटो आणि कारवाई ऑनलाईन अपलोड करावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. ग्रामसभेनं सुचवलेले बदल आवाज सॉफ्ट प्रणालीमध्ये नोंदवावेत अशा सूचना देखील आता या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. दरम्यान ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी कायम प्रतीक्षा यादी उपलब्ध असणं आवश्यक असून सर्व बदल केवळ ग्रामसभेच्या शिफारसीनुसार करण्यात येणार आहेत. की अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र अपलोड करू नये अशा प्रकारच्या सूचना देखील ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे सूचनांच्या आधारे आता 15 ऑगस्ट 2026 रोजी कायम प्रतीक्षा यादी फायनल केली जाणार असल्याची ज्यांच्यामुळे आता लवकरात लवकर यादी अंतिम करून प्रतीक्षेत असलेल्या जे लाभार्थ्यांना घरकुल मिळायचा मार्ग मोकळा होणार आहे. आता भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायती अस्तित्वात नाहीत व काही ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेले की अशा ठिकाणी ग्रामसभा किंवा कशी माहिती नाही, परंतु या ठिकाणी ग्रामपंचायती अस्तित्वात आहे. अशा ठिकाणी मात्र ग्रामपंचायतीमध्ये आपल्या ग्रामसभेला हजेरी लावून या लाभार्थ्यांची यादी फायनल करण्यासाठी ज्या काही प्रक्रिया आहे त्या आता सहभागी व्हाव्या, जेणेकरून आपल्याला भविष्यात कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही व अशाच नवीन माहितीसाठी व योजनेसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.